नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारताच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC कडनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी SSC CGLची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय. तर मित्रांनो, CGLचा मुख्यतः जर आपण लॉंग फॉर्म पाहिला तर त्याला म्हणतो आपण कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन टेस्ट. ओके, तर बेसिकली ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की भारत सरकार म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे विविध मंत्रालय असतात, ज्याच्यामध्ये वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, परदेश मंत्रालय, विविध मंत्रालय, त्याच्यामध्ये ज्या जागा असतात ग्रेड बीच्या जागा. ओके, त्याचबरोबर काही ग्रुप सीच्या देखील जागा असतात, वरिष्ठ जागा असतात, गॅजेटेड पोस्ट देखील या ठिकाणी असतात. त्याचबरोबर जर आपण पाहिलं की इन्कम टॅक्स असेल, CBI असेल, ED असेल, याच्या विविध कार्यालयामध्ये ज्या ऑफिसरच्या जागा असतात, सब इन्स्पेक्टर असेल, इन्स्पेक्टर असेल, तर संपूर्ण जागा ह्या SSC CGLकडनं भरल्या जातात. तर मित्रांनो, याच्यामध्ये विविध जागा आहेत, त्या आपण काय आहेत ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या परीक्षेचे चालू झालेले आहेत 9 जूनपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे 4 जुलै 2025 पर्यंत. साधारणतः 1 महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताय तर तुमची टेंटेटिव्ह पहिली जी CBT असते ती होईल 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान. त्यानंतर CBT 2 जर आपण पाहिली तर ती डिसेंबर 2025मध्ये या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं साधारणतः 1-1.5 महिन्याचा कालावधी आपल्याजवळ आहे अभ्यास करण्यासाठी. तर नक्कीच आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा आपण काही पोस्ट आहेत त्या पाहूया. तर जर आपण पाहिलं तर लेवल ज्या पे लेवल 7 19,900 रुपयेचं जे पे स्केल आहे त्याच्या ज्या पोस्ट आहेत त्या पहिल्यांदा पाहून घेऊया. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या जागा आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स असेल, इन्स्पेक्टर सेंट्रल एक्सरसाइज डिपार्टमेंट असेल. ओके, त्यानंतर जर आपण पाहिलं तर इन्कम टॅक्स प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर असेल, इन्स्पेक्टर असेल, एक्झामिनर असेल. त्याचबरोबर खाली आलं तर इन्स्पेक्टरच्या खूप साऱ्या पोस्ट आहेत. त्यानंतर सिनियर हेडच्या पोस्ट आहेत. जर आपण भारत सरकारचे डिपार्टमेंट पाहिलं तर इंटेलिजन्स ब्युरो आहे, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आहे, एक्सटर्नल अफेअर्स आहे. खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत. बेसिकली ग्रुप बीच्या जागा आहेत मित्रांनो. याच्यासाठी जर आपण एज लिमिट पाहिलं तर 20 ते 30 वर्षाचं ज्यांचं एज आहे तसे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर पे 6. ओके, पे लेवल 6चा म्हणजे बेसिक पे असणार आहे 35,400 रुपये. या ठिकाणी जर जागा जर आपण पाहिल्या तर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर इंटेलिजन्स अशा जागा आहेत. जागा आपण पाहू शकता की विविध जे आपल्या डिपार्टमेंट्स आहेत, मिनिस्ट्रियल डिपार्टमेंट्स, त्यामध्ये जागा असणार आहे. हे पण ग्रुप बीचीच पोस्ट आहे, फक्त पे स्केल थोडासा कमी आहे. त्यानंतर पे लेवल 5 बेसिकली 29,200 रुपये बेसिक पे असेल. ऑडिटरच्या जागा असणार आहे, अकाउंटंटच्या जागा या ठिकाणी असणार आहे. ग्रुप सीच्या ह्या पोस्ट असतील 18 ते 27 एज ज्यांचा आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात, उमेदवार अप्लाय करू शकतात. त्यानंतर पे लेवल 4 जर आपण पाहिला तर 25,500 रुपये सॅलरी असेल बेसिक पे. याच्यामध्ये पण टॅक्स असिस्टंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे, अशा जागा आहेत. तर सेम एज लिमिट असणार आहे. डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकता, नार्कोटिक्स डिपार्टमेंटमध्ये देखील सब इन्स्पेक्टरच्या जागा या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर महत्त्वाची माहिती घेऊया. तर मित्रांनो, टोटल पोस्ट जर आपण पाहिल्या तर टेंटेटिव्ह ह्या जागा असणार आहे 14,582 वॅकन्सीज आहे. याच्यामध्ये कमी जास्त जागा होऊ शकतात. बेसिकली जागा वाढतातच. ह्या जागा मे बी 20,000पर्यंत जाऊ शकतात. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण महत्त्वाचे पाहूया म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. याच्यामध्ये जर आपण एज लिमिट पाहिलं तर काही पोस्टसाठी 18 ते 30 आहे, काहीसाठी 18 ते 27 आहे. तर मित्रांनो, बेसिकली जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये SC ST वाल्यांना 5 वर्षाची एजमध्ये सूट मिळते, OBC वाल्यांना 3 वर्षाची एजमध्ये या ठिकाणी सूट मिळणार आहे. त्यामुळं असे उमेदवार नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि तुमच्या कास्टचा फायदा या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट्सच आपण पाहूया. बाकीचे जर तुम्ही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण सांगू इच्छितो की या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. परंतु जर तुम्हाला ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड B म्हणजे ग्रेड 2 ह्यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तरी अप्लाय करू शकतात. परंतु स्टॅटिस्टिकचा विषय तुम्हाला असणं आवश्यक आहे. स्टॅटिस्टिक सब्जेक्ट तुम्हाला बॅचलर ऑफ डिग्री करताना असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ज्या उमेदवारांचा रिझल्ट आलेला आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, जर तुम्ही लास्ट इयरला असाल तरी देखील अप्लाय करू शकतात. परंतु तुमचा रिझल्ट हा 1 ऑगस्ट 2025च्या अगोदर तुमचा या ठिकाणी रिझल्ट येणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली येऊया. खाली नंतर बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, महत्त्वाचं पॉईंट्स तर हेच आहे की
कोणीही अप्लाय करू शकतं. 100 रुपये या ठिकाणी एक्झामिनेशन फी असते. महिलांना, उमेदवारांसाठी, फिमेलसाठी कुठलीही या ठिकाणी फी नाही आहे. सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिलं तर टायर 1 आणि टायर 2 बेसिकली होणार आहे. ओके, टायर 1ला जास्त कट ऑफ लागतो, त्यामुळं टायर 1चा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 4 विषय बेसिकली असतात. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक असणार जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, 25 प्रश्न 50 गुण असतील. त्यानंतर जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 50 गुण. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह 25 प्रश्न 50 गुण. आणि शेवटी असणार इंग्लिश 25 प्रश्न 50 गुण. असा 200 मार्काचा पेपर असेल. 1 तासाचा कालावधी असेल. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतील. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर जो पेपर 2 होतो ज्यानंतर टायर 2मध्ये, त्याच्यामध्ये पण 2 पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये 2 सेक्शन असतात. एक सेक्शनमध्ये मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग विचारतात. 60 प्रश्न असतात. ओके, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असे 180 गुणाचा सेक्शन 1 असतो पेपर 1मध्ये. सेक्शन 2 जर आपण पाहिलं तर सेक्शन 2मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस असतं. 45, 50, 70, 45, 25, 70 प्रश्न असतात. 3 गुण एका प्रश्नाला असे 210 मार्क असतात त्याला सेक्शन 2ला. आणि सेक्शन 3मध्ये कम्प्युटर नॉलेज टेस्ट असते. 20 प्रश्न असतात, त्याला 3 गुण म्हणजे 60 मार्काचा पेपर असतो तो. ओके, हा झाला सेक्शन 1, 2 तास 15 मिनिटाचा कालावधी असतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर टायर 2 फक्त स्टॅटिस्टिक ज्यांना पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलं त्यांच्यासाठी टायर 2 असतो. ओके, त्याच्यानंतर खाली येऊया. टायर 2मधला पेपर 2 असतो बेसिकली. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी सिलेबस सगळं काही मेन्शन आहे. तुम्ही या डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सिलेबस देखील पाहू शकता. ओके, 1/4चं निगेटिव्ह मार्किंग असतं या ठिकाणी. ओके, त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे या ठिकाणी झोन वाईज पेपर असतात. तर आपला जो वेस्टर्न झोन आहे याच्यामध्ये मुंबईला तुमचा पेपर असेल. मुंबई बोर्डासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, आणि मुंबईमध्ये तुमचा पेपर कुठे पण असेल, मुंबई, पुणे जवळचं सेंटर असू शकतं. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट असतील ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रमाणे पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बेसिकली बाकीचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही, तर तुम्ही चेकआउट करू शकता ॲडव्हर्टाईजमेंट. ओके, तर याच्यामध्ये काही डाऊट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.